जय शिवराय मावळ्यांनो. अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथम मी मुजरा करतो, कारण जी आज आषाढी वारी होतीये ती सुद्धा आणि आज देव देश धर्म आज सुरक्षित आहे फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. म्हणून मी प्रथम तर त्यांना मुजरा करतो. राज मुजरा स्वीकारावा तुमच्या या कट्टर मावळ्याचा. मित्रांनो, इंद्रायणी मातेनं रौद्र रूप धारण केलं. आज आषाढी वारी जवळ आली आहे, वारकरी निघतायत. आज जे लोक बोलत होते प्रशासनाने इंद्रायणी मातेला स्वच्छ केलं पाहिजे, तर मी त्यांना एकच सांगतो, इंद्रायणी माता कुणावरही अवलंबून राहत नाही. तिला काळजी आहे तिच्या पांडुरंगाच्या भक्ताची, म्हणून ती स्वतः स्वच्छ झाली. वारकऱ्यांनो, इंद्रायणी मातेला भयंकर पूर आलाय, त्यामुळे आपण जिथे कुठे असाल तिथे सुरक्षित राहा. आळंदीकडे कुणीही येऊ नका, कारण इंद्रायणी माता फुल तुडुंब भरून वाहत आहे. बघा कशी तुडुंब भरलेली नदी आहे. ही आपली इंद्रायणी माता आहे. आज तिने स्वतःला सुरक्षित केलं. बघा कशी गर्दी जमली. आळंदीकरच नव्हे तर महाराष्ट्रातून जे वारकरी आलेत पांडुरंगाच्या दर्शनासाठी, इथून जी वारी निघणार आहे, बघा कशी गर्दी जमली आहे. हे सर्व वारकरी आहेत भगवान पांडुरंग परमात्म्याचे. ही बघा नदी अशा पद्धतीने तुडुंब भरून वाहत आहे. आणि खरंच इंद्रायणी मातेला ज्या पद्धतीने घाण करण्यात आलं होतं ना, सगळ्या जेवढेही कंपन्या आहेत ना पुण्याच्या, सगळ्या कंपन्याचं पाणी घाण इंद्रायणी मातेमध्ये सोडलेलं आहे. पण जाऊ द्या, चला, स्वतःच इंद्रायणी माता स्वच्छ झाली आणि आज जे वारकरी आलेत आता बिनधास्तपणे आंघोळ करू शकता इंद्रायणी मातेमध्ये, कारण आता कसल्याही प्रकारचं घाण पाणी राहिलेलं नाहीये. आणि हे बघा आपले छत्रपती शिवाजी महाराज, अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत कसं झळकतंय. आज आहे ना, आज छत्रपती शिवाजी महाराजांमुळं आज आपला देव देश धर्म सगळं सुरक्षित आहे. कसं शोभून दिसतंय आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक. खरंच भाई, नाद केला पण वाया नाही गेला. सुंदर असं स्मारक आपल्या PMT बस स्टॉपच्या शेजारी छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. तुम्ही गेलात की नाही, तुम्ही हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक पाहिलंय की नाही, नक्कीच कमेंट करा आणि नक्कीच व्यक्त व्हा. बघा कशी गर्दी जमली. इंद्रायणी माता जी तुडुंब भरून वाहत आहे ते पाहण्यासाठी. आता त्यानंतर मित्रांनो, हे जे मी लोकेशन दाखवतोय हे लोकेशन तेच आहे ज्या बातम्या आल्या होत्या ना, 200 ते 250 लोक पुरामध्ये अडकले, ते हेच लोकेशन आहे. हे पसायदान मंदिर आहे. हे जे लोकेशन मी तुम्हाला दाखवतोय ना, या ठिकाणी ते लोक अडकले होते. मग आपली पोलीस यंत्रणा असेल, अग्निशामक दल असेल किंवा नगरपालिकेचे जे लोक आहेत, त्यांनी ते 200 ते 250 लोक सुरक्षितरित्या बाहेर काढले आणि त्यांना यश पण आलं. सगळे लोक सुरक्षित बाहेर काढले. खरंच भाई, सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करतो. प्रत्येक व्यक्तीला, हे जे पुरामध्ये अडकले होते त्यांना बाहेर काढण्यात त्यांना यश आलं. खरंच मी अग्निशामक दल असेल किंवा पोलीस यंत्रणा असेल किंवा नगरपालिकेचे लोक असतील जे आपली जनतेची सेवा करतात, वारकऱ्यांची सेवा करतात, खरंच पुन्हा एकदा त्यांचं मनापासून मी कौतुक करतो. आणि हे तेच लोकेशन होतं, इथेच ते लोक अडकलेली होते. आता सगळे बाहेर सुरक्षित काढलेले आहेत. बघा एकदा पूर्ण व्हिडिओ बघा. इंद्रायणी माता कशी तुडुंब भरून वाहत आहे. मला फक्त एक विनंती करायची आहे, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना, तुम्हाला पूजेचा मान पाहिजे, पण जी इंद्रायणी माता अस्वच्छ झालेली आहे, पुण्यामध्ये जेवढ्याही कंपन्यात सगळे त्याचं घाण पाणी तुम्ही या इंद्रायणी मातेमध्ये सोडलंय. इंद्रायणी माता आता ती स्वतः स्वच्छ झाली. बघा किती सुंदर असं रूप तिने घेतलेलं आहे, रौद्र रूप घेतलंय. पण ती सगळी तिची जेवढीही आपण लोकांनी घाण केली होती ना, सगळं तिने वाहून घेऊन गेली आणि आता इंद्रायणी माता पूर्णपणे स्वतः स्वच्छ झालेली आहे. फक्त मला एकच सांगायचंय, हे जे घाण पाणी या इंद्रायणी मातेमध्ये सोडलेलं आहे ना, ते सगळंच घाण पाणी त्याची योग्य ती एकदाच विल्हेवाट लावा. ते घाण पाणी नदीत सोडू नका, कारण या इंद्रायणी मातेमध्ये महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून हजारो वारकरी जे आपल्या देवाचे भक्त आहेत ते येत असतात आपल्या देवाच्या दर्शनासाठी. मग इथे येतात आणि मग इथं आल्याच्या नंतर आपली श्रद्धा आहे इंद्रायणी मातेवर, आपली श्रद्धा आहे म्हणून वारकरी, श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे वारकरी, भगवान पांडुरंग परमात्म्याचे वारकरी या इंद्रायणी मातेच्या पात्रामध्ये स्नान करतात. पण स्नान केल्याच्या नंतर त्यांच्या अंगाला खाज सुटते, कारण हे घाण पाणी आहे. केमिकल पूर्णपणे या नदीमध्ये सामील झालेलं आहे आणि त्या केमिकलमुळं वारकऱ्यांच्या अंगाला खाज सुटत आहे. त्यामुळं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, एकदा त्या अस्वच्छ पाण्याची वाट लावा. तिकडे कुठं सोडायचे ते सोडा, नाही तर हे जे काही कंपन्या आहेत ना त्यांना वॉर्निंग द्या. पण इंद्रायणी मातेला पुन्हा अस्वच्छ करू नका, कारण इथे लाखो हजारो वारकरी येतात देवाचं दर्शन घेण्यासाठी. आणि अशा पद्धतीने इंद्रायणी मातेला आपण जर घाण करत असाल तर याची एक सरकार म्हणून तुम्ही सत्तेत बसलेले आहात, याची योग्य ती विल्हेवाट लावा.
मित्रांनो, तुम्ही श्री गणेशाचं मंदिर पाहिलंच असेल. PMTच्या शेजारी आपल्या गणपती बाप्पाचं एक मंदिर आहे. त्या मंदिराच्या वरून सुद्धा पाणी गेलेलं आहे. आणि जे चारही पूल आहेत ना, ते चारही पुलाच्या वर कमीत कमी 4 ते 5 फूट पाणी इंद्रायणी मातेला होतं. म्हणजे तुम्ही समजू शकता आणि तुम्ही विचार करू शकता इंद्रायणी मातेला किती भयंकर पूर आलेला होता. अशा भयंकर पुरामध्ये सुद्धा लाखो वारकरी आळंदीमध्ये दाखल होत आहेत, फक्त आणि फक्त देवाच्या दर्शनासाठी, वारीमध्ये सामील होण्यासाठी. आणि मग काय नंतर मित्रांनो आम्ही तिथून निघलो. त्यानंतर आपल्यासोबत होते हिंदुत्ववादी पृथ्वीराज पाटील. त्यांना एक खेकडा दिसला. ते म्हणले की आपल्याला शूट करायचंय. खेकड्याचा शूट चालू होता. हे बघा, तुम्ही खेकडा बघू शकता मित्रांनो. थांबा, तुम्हाला थोडं अजून पुढे जाऊन जरा झूम करून दाखवतो. हे बघा, पृथ्वीराज पाटील आहेत, ते सध्या शूट करतायत. आता आपण मी तुम्हाला थोडं पुढे जाऊन ना जरा झूम करून दाखवतो. बघा, हा खेकडा दिसला का? बघा, हा खेकडा आम्हाला तिथे दिसला. तो खेकड्याचं शूट केलं आणि आता आम्ही तिथून पुढे निघालो. बघा कसा खेकडा दिसतो. बघा नाग आहे त्याच्या. मग काय मित्रांनो, पुन्हा एकदा बघा इंद्रायणी मातेचं रौद्र रूप. हा कसा खळखळ 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 पाणी वाहतंय. आणि हे जे पलीकडे जे लोक पाहतायत ना, ती लोक आहेत देव फाट्याकडून अलीकडे येणारी लोक. हे लोक तिकडूनच पाहतायत. इंद्रायणी मातेनं जे रौद्र रूप धारण केलंय ना, बघा कसं खळखळ खळखळ पाणी वाहतंय. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचं पलीकडे बॅनर लागलंय. आणि हे बघा, श्री गणेशाचं मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं होतं. आता तरी थोडं पाणी कमी झालंय. बघा, त्यानंतर आपण पोहोचलो श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मंदिरापाशी. हे जे मी तुम्हाला दाखवतोय ना मित्रांनो, हे मुख्य प्रवेशद्वार आहे. इथूनच एंट्री होते माऊलींच्या दर्शनासाठी, आतमध्ये जाण्यासाठी. हे माऊलींचं मुख्य प्रवेशद्वार आहे. आता मी आत गेलो नाही, कारण इकडं सगळीकडून जे नदीला महापूर आलेला आहे, महापूर आल्यामुळं पोलीस यंत्रणा एवढी सावधगिरी नव्हती, कारण कुणाच्या जीवाला धोका नाही व्हायला पाहिजे यासाठी पोलीस सावध होते. आतमध्ये कुणालाही एंट्री देत नव्हते. त्यामुळे आपण हे इथूनच शूट केलेलं आहे. हे माऊलीचं सुंदर असं मंदिर आहे. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगे से बळ रेडा बोले. हे माऊलींचं सुंदर असं मंदिर. आतमध्ये जो मी तुम्हाला दाखवतोय तो तिथे बघा साईडला पिंपळ दिसतोय, तो आतमधला पिंपळ आहे. आणि खरंच एवढं सुंदर असं माऊलींचं मंदिर आहे. तुम्ही आला असाल नक्कीच कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा. आणि हे बघा आपले पोलीस, आपले जे पोलीस होते, ज्या पद्धतीने भक्तांची काळजी घेतात ना बाई, खरंच त्यांना मनापासून त्यांचं कौतुक केलं पाहिजे. कारण पोलीस यंत्रणा सावधगिरीने पांडुरंगाच्या भक्ताची काळजी घेत आहेत. खरंच सगळ्या पोलीस यंत्रणा असो किंवा अग्निशामक दलातील लोक असतील किंवा मी नगरसेवकीचे जे लोक असतील, त्यांचंही मनापासून कौतुक करतो की वारकऱ्यांची ते काळजी इमानदारीने घेत आहेत. सगळ्या बाजूनी पोलीस यंत्रणा दाखल झालेल्या आहेत. मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात झालेला आहे, कारण वारकऱ्यांची काळजी घेण्यासाठी ते सगळे पोलीस तिथं तैनात झालेले आहेत. खरंच मी पोलिसांचं कौतुक करतो. आणि ज्या पद्धतीने ते आपल्या पांडुरंग परमात्म्याच्या भक्तांची काळजी घेत आहेत ना, त्यांना खरंच मनापासून सलाम आहे. कारण एवढ्या धोधो पावसामध्ये गेले 48 तासापासून हा पाऊस पडतोय आळंदीमध्ये, तरी सुद्धा आपली पोलीस यंत्रणा वारकऱ्यांची काळजी घेण्यासाठी सज्ज आहे आणि तैनात आहे, कसल्याही गोष्टीची विचार न करता किंवा कसल्याही गोष्टीची पर्वा न करता. मग काय मित्रांनो, आपण शॉर्टकट रस्त्यानं मंदिराच्या आत पोहोचलो कसं तरी. हे बघा, पृथ्वीराज पाटील यांनी टोपी काढली, केस मोकळे केले. आतमध्ये सुंदर असा व्ह्यू होता. माऊलींचं दर्शन घेतलं, बाहेरूनच घेतलं, कारण आतमध्ये जर गेलो असतो खूप अशी बारी होती, खूप वेळ लागला असता, म्हणून बाहेरूनच दर्शन घेतलं. आणि मग मित्रांनो, माऊलींचं दर्शन घेऊन आम्ही घरी निघालो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच सांगायचं होतं की आळंदीमध्ये जर येत असाल, काळजी घ्या स्वतःची, कारण नदीला भयंकर पूर आलेला आहे, महापूर आलेला आहे. मित्रांनो, एवढंच. आपण या व्हिडिओमध्ये थांबूया. रजा घेतो सर्वांची. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी जय शिवराय, जय शंभूराजे, रामकृष्ण हरी.